अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 14। परत येताना पायरोला 2 व्यक्ती वाटेत भेटल्या। प्रथम भेटला तो जेफरसन कोप, मॉसिर हर्क्यूल पायरो, मी जेफरसन कोप। हस्तांदोलन झाल्यावर दोघे बरोबर चालू लागले। कोप म्हणाला, मॉसियर बॉयंटन म्हातारीच्या मृत्यूबद्दल तुम्ही चौकशी करीत आहात असं मला समजलं। मॉसियर बॉयंटन म्हातारीच्या मृत्यूबद्दल तुम्ही चौकशी करीत आहात असं मला समजलं। म्हातारीनं इतक्या लांबच्या खडतर प्रवासाला निघायलाच नको होतं, पण ती फार तापट डोक्याची होती। कुटुंबाचं तिच्यापुढे काहीही चालत नव्हतं। ती एक कौटुंबिक हुकुमशहाच होती म्हणा ना। घरात ती म्हणेल तेच प्रमाण होतं। मॉसियर बॉयंटन कुटुंबाचा मी फार जुना मित्र आहे। ते बिचारे फार सैरभैर झालेले आहेत। अशा परिस्थितीत काही व्यवस्था करायची असेल, म्हणजे अंत्ययात्रेची किंवा मृतदेह जेरुसलेमला नेण्याची व्यवस्था करायची असेल तर निसंकोचपणे मला सांगा। त्या कुटुंबासाठी मी वाटेल ते करीन। थँक्स। मला वाटतं तुम्ही नादीनचे खास मित्र आहात ना। नादीनची आज सकाळी तुम्ही मुलाखत घेतल्याचं मला समजलं। तिच्या आणि माझ्या संबंधाबद्दल तिनं तुम्हाला सांगितलं असेल, पण ते सगळं आता संपलेलं आहे। आता आम्ही फक्त चांगले मित्र आहोत। ती लेनॉक्सला सोडणार नाहीये। नादीन फार समजूतदार आणि विचारी मुलगी आहे। नवऱ्यावर असा दुःखद प्रसंग गुजरल्यानंतर त्याला धीर देण्यासाठी आपण त्याच्या पाठीशी उभं राहणं हे पत्नी म्हणून आपलं कर्तव्य आहे असा निर्णय तिनं घेतलेला आहे, आणि माझ्या मते तोच सुज्ञपणाचा आहे। पायरो अवाक होऊन ऐकत होता। जेफरसन कोपचा हा समजूतदारपणा त्याच्या मनाला भिडला। क्षणभरानं तो हळुवार आवाजात म्हणाला, मिसेस बॉयंटनच्या मृत्यूसंबंधी सर्व माहिती कर्नल कार्बरीला हवी आहे। त्या संध्याकाळी काय घडलं याची माहिती तुम्ही देऊ शकाल का? नक्कीच देईन। दुपारच्या जेवणानंतर आम्ही थोडी विश्रांती घेतली। नंतर आम्ही सहज म्हणून फिरायला निघालो। वाटाड्याला आम्ही मुद्दामच टाळलं। त्याची सततची कंटाळवाणी वटवट आम्हा सर्वांनाच वैतागवाणी वाटत होती। जूनच्या विषयावर तो वेड्यासारखा बडबडत राहतो। आम्हाला त्या विषयात काहीही रस नसतो, पण तो मात्र जूनच्या समस्येने झपाटलेला आहे। बरं, त्याला या विषयातली फारशी माहितीही नाही, म्हणून त्याच्या निरर्थक बडबडीनं आम्ही कंटाळून जात असू। सुदैवानं यावेळी आम्ही त्याला टाळू शकतो। ती डोकेदुखी टाळून आम्ही निघालो। त्यावेळीच नादीननं मला मनातलं सगळं मोकळेपणानं सांगितलं। त्यानंतर तिच्या नवऱ्याशी या विषयावर बोलण्यासाठी तिला जाण्याची इच्छा होती, ती गेली। मी एकटाच पुढे निघालो। थोडं फिरून मी परत तळाकडे यायला निघालो। अर्ध्या वाटेवर असताना मला त्या 2 इंग्लिश बायका भेटल्या। त्याही पाय मोकळे करायला निघालेल्या होत्या। त्यातली एक कोणीतरी सरदार दरकदार घराण्यातली असावी। हो, ती लेडी वेस्टहॉम, पायरोनं सांगितलं। फार चांगली बाई आहे। फार बुद्धिमान आणि बहुश्रुत आहे। दुसरी मला फार दुबळी वाटली। मरणाची थकून गेलेली दिसली। सकाळची बलिदानाच्या डोंगरावरची सफर उंच जागी जाण्याची आवड नसल्यामुळे त्या दोघींनाही, खास करून त्या दुबळीला, फार त्रासदायक झालेली होती। तर त्या दोघी मला भेटल्या। आम्ही गप्पागोष्टी करत निघालो। थोडं फिरून आम्ही तळावर परत आलो। त्यावेळी साधारणपणे 6 वाजले असावेत। लेडी वेस्टहॉमनं चहाचा आग्रह धरला। चहा मागवला गेला। मी तिच्याबरोबर चहा घेतला। त्या चहाला
वेगळीच चव होती. नंतर नोकरांनी रात्रीच्या जेवणाची तयारी केली. आम्ही जेवणाच्या तंबूत गेलो. नंतर म्हाताऱ्या मिसेस ब्रॉन्टनला जेवणासाठी घेऊन यायला नोकर पाठवला गेला, पण त्याला ती खुर्चीत बसल्या जागीच मेलेली आढळून आली. परत येताना तुम्ही तिला पाहिलं होतं का? ती तिच्या तंबूच्या दारातल्या खुर्चीवर बसलेली मला दिसली. ऊन कल्ल्यावर संध्याकाळी आणि अंधार पडल्यावरही ती त्याच खुर्चीवर बसलेली असे. मी तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. लेडी वेस्टहोमशी बोलण्यात मी गर्क होतो. शिवाय मिस पियर्सवरही मला लक्ष ठेवावं लागत होतं. ती इतकी थकून गेलेली होती की चालताना तिचे तोल जात होते. विषय बदलीत पायरोनं विचारलं, ब्रॉन्टन कुटुंबाचे तुम्ही जुने मित्र असल्यामुळे थोडासा खाजगी प्रश्न विचारतो. मिसेस ब्रॉन्टननं बरीच मोठी धनदौलत मागे ठेवलेली आहे का? हो, खूपच मोठी. पण ती धनदौलत तिची स्वतःची होती असं खरं तर म्हणता येणार नाही. तहहयात तिला फक्त त्या रकमेचं व्याज घेता येणार होतं. तिच्या मृत्यूनंतर तिच्या नवऱ्याच्या एल्मर ब्रॉन्टनच्या मुलांच्यात ती समप्रमाणात वाटली जावी असं नवऱ्याचं मृत्यूपत्र होतं. त्या सर्व मुलांना आता जन्मभर आरामात राहता येईल इतका पैसा मिळणार आहे. पैशामुळे पुष्कळच फरक पडतो. पैशासाठी कितीतरी गुन्हे घडत असतात, पायरो म्हणाला. मिस्टर कोप हे ऐकून थोडा चमकला, पण पायरोचं म्हणणं मान्य करीत तो म्हणाला, हो, सर्व वाईट घटनांच्या तळाशी पैसा असतो ही गोष्ट बहुतांशी खरी आहे. पायरो हळूच हसून म्हणाला, पण पैसा हेच एक कारण असतं असंही नाही. खून होण्यामागे पैशाव्यतिरिक्त अनेकानेक हेतू असू शकतात. होय ना मिस्टर कोप? तुमच्या सहकार्याबद्दल आभार. त्यात आभार कसले? ते माझं कर्तव्यच आहे. अरे, मिस सारा किंग तिथं बसलेली दिसते आहे. मी जाऊन तिच्याशी थोडं बोलतो. थँक्स. पायरो टेकडी उतरू लागला. जेफरसन कोप सारा किंग बसली होती तिकडे गेला. पायरोला मिस पियर्स येताना दिसली. ती म्हणाली, मॉसियर पायरो, बरं झालं भेटलात. मी त्या विचित्र मुलीशी बोलत होते. सगळ्यात धाकटी मुलगी, काय नाव तिचं? जिनी की कायचं नाव आहे, विलक्षण असं काहीतरी बोलत होती. खूप शत्रू आहेत म्हणे. कोणीतरी अरब शेख तिला पळवून न्यायला पाहतोय. तिच्या भोवती गुप्तहेर फिरत असतात. एखाद्या कल्पनारम्य कादंबरीसारखंच वाटत होतं ते. लेडी वेस्टहोमला त्या सर्व बनावट थापा वाटतात. अशाच थापा तिची एक लाल केसांची तरुण मोलकरीण मारायची. पण मला वाटतं लेडी वेस्टहोम कधीकधी फार कठोरपणे वागतात आणि कदाचित जिनी सांगते ते खरंही असू शकेल. होय ना मॉसियर पायरो? काही वर्षांपूर्वी मी वाचलं होतं, रशियाच्या झारची एक मुलगी रशियात झालेल्या राज्यक्रांतीत मारली गेली नव्हती. गुप्तपणे ती अमेरिकेत पळून गेलेली होती. मला वाटतं ती ग्रँड डचेस तातियाना असावी. तसं असलं तर जिनी तिची मुलगीही असू शकेल. हो ना? तिच्या बोलण्यात राजघराण्याचा शोभेसच आहे. तुम्हाला नाही तसं वाटत? तिच्या गालाची हाडं पहा, रशियन किंवा स्लावोनिक वाटतात. तसं असलं तर काय थरारक गोष्ट होईल. जीवनात असे विलक्षण चमत्कार कधीकधी घडू शकतात. ही गोष्ट खरी आहे, पायरो म्हणाला. आज सकाळी तुम्ही कोण आहात याची कल्पना मला आली नाही, पण आता मला समजलंय तुम्ही ते प्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहात. तुम्ही शोध लावलेल्या एका खुनाची कथा वाचताना माझ्या अंगावर काटा आला. पायरो काहीतरी पुटपुटला. मिस पियर्स अचानक अस्वस्थ झाली. ती म्हणाली, म्हणून मला वाटलं
कदाचित माझं चुकीचं असेल, पण आज सकाळी काय झालं तुम्हाला सगळं सांगितलंच पाहिजे. माणसानं अर्धवट कधी सांगू नये, होय ना? अगदी बारीक सारीक गोष्टी कितीही असंबद्ध असल्या तरी त्या सांगून टाकाव्यात. एकदा त्यात पडल्यावर माघार कशाला घ्यायची? सगळं सांगून टाकलेलं बरं. बिचाऱ्या मिसेस बॉन्टनचा खूनच झालेला असावा. माझ्या आता ते लक्षात येतंय. मला वाटतं महमूद तो वाटाड्या, तो बोल्शेविक पक्षाचा गुप्तहेर तर नसावा, किंवा कदाचित मिस सारा किंग ही सुद्धा त्या पक्षाची गुप्तहेर असू शकेल. मला वाटतं चांगल्या सुसंस्कारात वाढलेल्या चांगल्या घराण्यातल्या मुलीसुद्धा त्या भयानक कम्युनिस्टांना सामील असू शकतात. म्हणून मला वाटलं की तुम्हाला हे सांगून टाकावं. प्रथम मी थोडी संभ्रमात होते, पण आता माझा भ्रम दूर झालेला आहे. आता मी तुम्हाला ते सर्व सांगून टाकायचं ठरवलंय, कारण विचाराअंती ती विचित्र गोष्ट मनात ठेवणं मला धोक्याचं वाटायला लागलेलं आहे. अगदी बरोबर. फार शहाणपणाचा विचार केलेला आहेस तू. मग सगळं मला सांगूनच टाकतो. सांगते. ते किती महत्त्वाचं आहे हे मला माहीत नाही, पण जे पाहिलं ते सांगते. म्हातारी वारल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी जरा लवकरच उठले. सूर्योदयाची शोभा पाहण्यासाठी मी माझ्या तंबूबाहेर आले, पण सूर्योदय 1 तासापूर्वीच होऊन गेलेला होता. चांगलं कडक ऊन पडलेलं होतं. पुढे सांग. त्या सूर्यप्रकाशात तू काय पाहिलंस? पायरोने अधीर होऊन विचारलं. औत्सुक्य वाढवणारीच ती गोष्ट होती, पण त्यावेळी मला तिचं फारसं काही वाटलं नाही. घडलं ते एवढंच की ती बॉन्टन पोरगी तिच्या तंबूबाहेर आली आणि तिनं काहीतरी ओढ्याच्या दिशेनं भिरकावून दिलं आणि ते उन्हात चमकलं. हवेतून जाताना ते चमचम चमकत होतं. बॉन्टन पोरगी म्हणजे नक्की कोणती? मला वाटतं जिला कॅरोल म्हणतात तीच ती होती. दिसायला चांगली आहे, तिच्या भावासारखीच. दोघे अगदी जुळ्यासारखे वाटतात. कदाचित ती सर्वात धाकटीही असू शकेल. सूर्यप्रकाश माझ्या डोळ्यावर असल्यामुळे मला नीटसं दिसलं नाही, पण तिचे केस लालसर नसावेत असं मला वाटतं. ब्रॉन्झच्या रंगाचे असावेत. तांब्याच्या रंगाचे केस मला आवडतात. लाल केस पाहिले की मला गाजराची आठवण येते. तिनं चकाकणारी वस्तू भिरकावून दिली. पायरोनं विचारलं. हो, पण त्यावेळी मला त्याचं काही विशेष वाटलं नाही. पण नंतर मी ओढ्याच्या काठी फिरायला गेले आणि मिस सारा किंग तिथंच होती. फिरता फिरता तिनं पडलेल्या कचऱ्यात मला चमकणारी धातूची डबी मला दिली. अगदी चौकोनी आकाराची नाही, तर लांबटसर चौकोनी आकाराची. हातानं डबीचा आकार दाखवीत पायरोनं विचारलं. इतक्या लांबीची होती का? हो, इतक्याच लांबीची. किती हुशार आहात तुम्ही, लांबी बरोबर ओळखलीत. मी मनात म्हटलं, इतकी सुंदर डबी या मुलीनं का फेकून दिली असावी? सहज कुतूहलानं मी ती उचलून उघडून पाहिली. तिच्यात इंजेक्शन देण्याचं सिरिंज होतं. सिरिंजनं दंडात टोचून इंजेक्शन देतात ना, तसं. बरं, ती फुटलेली वगैरेही नव्हती. तरी तिनं ती का फेकून द्यावी? मी असा विचार करीत असतानाच मिस सारा किंग माझ्याजवळ आली आणि म्हणाली, थँक्स. ते माझं हायपोडर्मिक आहे. मी त्याच्याच शोधात इथं आले होते. मी ती डबी तिला देऊन टाकली आणि ती डबी घेऊन ती तळाकडे परत गेली. मिस पियर्स थोडं थांबली आणि मग घाईनं म्हणाली, आता यात काही विशेष नसेलही,
पण कुतूहल एवढंच की मी सारा किंगची सिरीज कॅरोल ब्रॉन्टननं फेकून देण्याचं कारण काय? मला ते जरा विचित्रच वाटलं, पण त्याचंही काही कारण असेलच ना. ती अपेक्षेनं पायरोकडे पाहत राहिली. पायरोचा चेहरा गंभीर झालेला होता. तो म्हणाला, थँक्यू मॅमझेल. तू मला जे सांगितलंस ते कदाचित तितकंच महत्त्वाचं नसेलही, पण मी तुला एक सांगतो की त्यामुळे माझा शोध पूर्ण झालेला आहे. सर्व काही स्पष्ट झालेलं आहे. सर्व सुटे तुकडे जागच्या जागी बसलेले आहेत. कोडं सुटलेलं आहे. खरं म्हणता की काय? मिस पियर्स एखाद्या लहान मुलासारखी खुश झाली. पायरो तिला तिच्या तंबूत पोहोचवून स्वतःच्या तंबूत परत आला. त्यानं आपल्या टिप्पणवहीत नोंद केली, मुद्दा नंबर 10. मी कधीही विसरत नाही. लक्षात ठेव, मी काहीही विसरलेले नाही. मग तो स्वतःशी म्हणाला, आता सर्व अगदी स्पष्ट झालेलं आहे. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती, भाग 2, प्रकरण 14 येथे समाप्त.